नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल बोलणार आहोत जी केवळ राजकारणी नाही तर एक सामान्य कुटुंबातून येऊन असामान्य यश मिळवणारी, लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारी आणि आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेणारी नेतृत्व आहे. होयर मी बोलते आहे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील प्रभावशाली मंत्री आणि बीडच्या मातीतून उदयास आलेल्या पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल हा प्रवास आहे. साधेपणाने सुरू झालेला पण महत्वाकांक्षेने, मेहनतीने आणि समर्पणाने गगनाला भिडणारा, जिथे प्रत्येक पायरीवर संघर्ष आहे, प्रेरणा आहे आणि विजय आहे. चला तर मग पंकजताईंच्या जीवनातील प्रत्येक पैलू, त्यांचं बालपण, शिक्षण, लग्न, मुलं, राजकीय कारकीर्द, सामाजिक कार्य आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी क्षण सविस्तर जाणून घेऊया. हे स्क्रिप्ट तुम्हाला त्यांच्या जीवनाची खोलवर ओळख करून देईल, तुम्हाला प्रेरित करेल आणि तुम्हाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवेल. तुम्ही तयार आहात ना? मग सुरू करूया. पंकजा मुंडे यांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या छोट्याशा शहरात झाला. त्यांचे वडील लोकनेता गोपीनाथ मुंडे हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले नेते होते, ज्यांनी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेच्या जोरावर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. त्यांची आई प्रज्ञा मुंडे या कुटुंबाला एकत्र बांधणारी शक्ती होत्या, ज्या साधेपणा आणि मूल्यांची शिकवण मुलांना देत असत. पंकजा या त्यांची सर्वात मोठी मुलगी आणि त्यानंतर प्रीतम आणि यशस्वी या दोन छोट्या बहिणी. पंकजाच बालपण बीडच्या ग्रामीण मातीत रमणार होतं. कल्पना करा, एक छोटी मुलगी जी गावातल्या साधा घरात वाढते, शेतात खेळते आणि आपल्या वडिलांना गावकऱ्यांच्या समस्या सोडवताना पाहते. त्या काळात त्यांच्या घरी राजकीय आणि सामाजिक चर्चा नेहमीच व्हायच्या. पंकजा लहानपणीच वडिलांच्या कार्याकडे आकर्षित झाल्या. त्या पाहायच्या की गोपीनाथ मुंडे रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांच्या समस्या ऐकतात आणि त्यांना विचार यायचा, मीही मोठी होऊन असंच काहीतरी करेन का? एक मजेदार किस्सा सांगतो. पंकजाचं नाव ठरलं होतं. त्यांच्या चलत भावाने प्रमोद महाजन यांनी पंकजाच्या जन्माआधीच सांगितलं, जर मुलगी झाली तर तिचं नाव पंकजा, म्हणजे कमळातून उगम पावणारी लक्ष्मी. आणि खरंच पंकजा त्यांच्या कुटुंबाची लक्ष्मी ठरली. केवळ कुटुंबाचीच नाही तर बीडच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेची. ही त्यांचं बालपण साधं होतं, पण त्यात सामाजिक जबाबदारीची बीज रोवली गेली, जी पुढे त्यान यांच्या आयुष्यात मोठा झाड बांधली. लग्न हा त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण होता आणि त्यात एक मजेदार किस्सा घडला. पारंपरिक उखाणा घेण्याची वेळ आली आणि पंकजा थोड्या गोंधळल्या, पण त्यांनी आपल्या विनोदी शैलीत सगळ्यांना हसवलं आणि वातावरण हलकं केलं. हा उखाणा आजही त्यांच्या कुटुंबात हास्याचा विषय आहे. हे लग्न केवळ दोन व्यक्तींचे नव्हतं, तर दोन समजूतदार मनांचं मिलन होतं. अमित यांनी पंकजाच्या स्वप्नांना नेहमीच प्रोत्साहन दिलं आणि त्यांचं वैवाहिक जीवन प्रेम, विश्वास आणि परस्पर समजुतीवर आधारित आहे. लग्नानंतर पंकजा आणि अमित अमेरिकेत स्थायिक झाले, जिथे त्यांनी एकत्र नवजीवन सुरू केलं. 2002 मध्ये त्यांना आर्यमन नावाचा मुलगा झाला, जो आज त्यांचा अभिमान आहे. पण पंकजा यांनी कधीच वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य यांना एकमेकांपासून वेगळं केलं नाही. ते आपल्या मुलाला आर्यमनला नेहमीच शिकवतात की जीवन फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगायचं असतं. एकदा 2018 मध्ये आर्यमनच्या वाढदिवसाला पंकजा बीडमधील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला गेल्या आणि तिथे त्यांनी वेळ घालवला. यामुळे आर्यमनलाही सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली. मित्रांनो, ही आहे पंकजाताईंची खासियत. त्या कुटुंब आणि समाज यांना एकत्र जोडतात आणि आपल्या मुलाला मूल्य शिकवतात. त्यांचं कौटुंबिक जीवन हे प्रेरणादायी आहे, कारण त्यांनी कधीच आपल्या जबाबदाऱ्यांपासून पाठ फिरवली नाही, मग ती कुटुंबाची असो व समाजाची. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमोने अनेक सामाजिक उपक्रम राबवले, ज्यामुळे तरुणांमध्ये राजकीय जागरूकता वाढली. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पंकजा यांना ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण आणि रोजगार हमी योजनेच्या मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. त्याचबरोबर त्या बीड आणि लातूरच्या पालकमंत्रीही होत्या. त्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजना राबवली, ज्यामुळे गावागावात पाणी पुरवठा सुधारला आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचे धोरण त्यांनी आणलं, ज्यामुळे पारदर्शकता वाढली. तसेच शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि महिलांसाठी महिला सक्षमीकरण योजनेत त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आणि कर्ज योजना सुरू केल्या, ज्यामुळे हजारो महिलांना रोजगार मिळाला. त्यांचे एक वाक्य प्रसिद्ध आहे, महिलांनी फक्त स्वयंपाक घरात नाही तर संसदेतही आपली ताकद दाखवली पाहिजे. त्यांनी बीड आणि लातूरमध्ये पालकमंत्री म्हणून अनेक विकास कामांना गती दिली, जसं की रस्ते, पाणी पुरवठा आणि शिक्षण सुविधा. त्यांच्या कार्यामुळे लाखो लोकांना फायदा झाला आणि त्यांचं नाव मराठवाड्यात गृपाघरात पोहोचलं. पण मित्रांनो, राजकारण हे गुलाबाच्या फुलांचा बिछाना नाही. 2015 मध्ये पंकजा यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला. विरोधकांनी 206 कोटींच्या चिक्की खरेदीवर
प्रश्न उपस्थित केले आणि त्यांना टार्गेट केलं. पण पंकजाने ठामपणे उत्तर दिलं, जर माझी 1 रुपयाचीही चूक सिद्ध झाली तर मी राजकारण सोडेन. त्यांनी स्वतःच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला आणि अखेर अँटी करप्शन ब्युरोने त्यांना क्लीन अट दिली. याचबरोबर शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी आवाज उठवला, ज्यावरून वाद झाला. काहींनी याला परंपरेचा अवमान म्हटलं तर काहींनी त्यांच्या या धाडसाचं कौतुक केलं. तसेच दारू कारखान्यांना पाणी पुरवठा आणि घरपोच आहार योजनेच्या निविदा रद्द झाल्याने त्यांच्यावर टीका झाली. पण प्रत्येक वेळी पंकजाने डोक उंच ठेवलं आणि सिद्ध केलं की सत्याची बाजू नेहमी जिंकते. त्यांनी प्रत्येक वादाला सामोरे जाऊन आपली बाजू मांडली आणि लोकांचा विश्वास कायम ठेवला. मित्रांनो, विचार करा, अशा वादांमधूनही त्या कशा ताठमाने उभ्या राहिल्या, यातून आपल्याला काय शिकायला मिळते? जून 2014 हा पंकजाच्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवस होता, जेव्हा त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचं दिल्लीत अपघाती निधन झालं. हा धक्का त्यांच्यासाठी खूप मोठा होता. त्यांनी स्वतः वडिलांचे अंत्यसंस्कार केले आणि त्यांच्या स्मरणार्थ लोकनेता गोपीनाथ मुंडे ही फोटोबायोग्राफी लिहिली. यात त्यांनी आपल्या वडिलांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांचा लोकांशी असलेला जिव्हाळा शब्दबद्ध केला. त्यांनी वैजनाथ सहकारी साखर कारखान्याजवळ गोपीनाथगड हे स्मारक उभारलं, जिथे 20 फूट उंच पुतळा आहे. या स्मारकाचे उद्घाटन अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनी केलं. या स्मारकातून त्यांनी दुष्काळ निवारण, कौशल्य विकास आणि शिष्यवृत्ती अशा अनेक योजना सुरू केल्या, ज्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा वारसा जिवंत राहिला. त्यांनी वडिलांची दसरा मेळाव्याची परंपराही पुढे नेली. भगवानगड येथून सुरू झालेला हा मेळावा 2016 मध्ये सावरगाव येथे नेला, जिथे लाखो लोक येतात आणि एकनाथ खडसे, प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे नेते हजेरी लावतात. या मेळाव्यामुळे मराठवाड्यातील जनतेची एकजूट दिसते आणि पंकजाताईंच्या नेतृत्वात सामर्थ्यही दिसतं. 2019 मध्ये परळी विधानसभेत पंकजा यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. हा पराभव त्यांच्यासाठी धक्का होता, पण त्या थांबल्या नाहीत. 2020 मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव झाल्या आणि त्यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीची जबाबदारी सांभाळली. त्यांनी पक्षाला मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम केले आणि 2022 मध्ये बीडमधील नगरपंचायत निवडणुकीत भाजपला विजय मिळवून दिला. 2023 मध्ये त्यांनी शिवशक्ती परिक्रमा केली, जिथे त्यांनी 11 ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांना भेटी देऊन जनतेशी संवाद साधला. या परिक्रमेदरम्यान त्यांनी लाखो लोकांशी जोडले गेले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 2024 मध्ये बीड लोकसभेत त्यांना नॅशनलिस्ट काँग्रेसच्या बाजीराव सोनवणे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला, पण त्यांनी पुन्हा जोमाने पुनरागमन केलं. जुलै 2024 मध्ये त्या विधान परिषदेत निवडून आल्या आणि डिसेंबर 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पशुसंवर्धन, पर्यावरण व जलवायू बदल आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून शपथ घेतली. सध्या त्या उपनेते पदावरही कार्यरत आहेत आणि त्यांचं कार्य थांबण्याचं नाव घेत नाही. पंकजा मुंडे केवळ राजकारणी नाहीत, तर त्या एक यशस्वी उद्योजिका आहेत. वैजनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आहेत आणि बँकिंग क्षेत्रातही त्यांचं योगदान आहे. त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले, जसं की शेतकऱ्यांना कर्ज आणि तांत्रिक सहाय्य देणं. 2017 मध्ये त्यांना द पॉवरफुल पॉलिटिशियन हा पुरस्कार मिळाला आणि त्यांनी नेहमीच महिलांना राजकारणात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्या म्हणतात, मुलींनाही राजकारणात संधी मिळाली पाहिजे. मी माझ्या वडिलांची लक्ष्मी होते आणि आता लाखो मुलींची प्रेरणा आहे. तेव्हा त्यांच्या जीवनातून आपण शिकतो की साधेपणाने सुरू झालेलं बालपण, शिक्षणातून मिळालेली दृष्टी, लग्नातून मिळालेला आधार, मुलाच्या संगोपनातून जबाबदारी आणि राजकारणातील संघर्षातून मिळालेला विजय, हे सगळं एका स्त्रीच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. मित्रांनो, पंकजा मुंडे यांचा हा प्रवास तुम्हाला काय शिकवतो? त्यांच्या कोणत्या गोष्टीने तुम्ही प्रेरित झाला? त्यांचा हा प्रवास तुम्हाला स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करायला प्रेरित करतो, नाही का? मित्रांनो, पंकजा मुंडे यांचं जीवन हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे, ज्यात प्रत्येक पानावर एक नवधडे आहे. त्यांनी सिद्ध केलं की मूळ कितीही साधं असलं तरी मेहनत, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने तुम्ही कोणत्याही उंचीवर पोहोचू शकता. तेव्हा त्यांच्या जीवनातून आपण शिकतो की पराभव हा अंत नाही, तर नव्या सुरुवातीचा मार्ग आहे. त्यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेला, पण त्याचबरोबर स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पंकजताईंच्या जीवनातील कोणता प्रसंग सर्वात प्रेरणादायी वाटला आणि त्यांच्याकडून तुम्ही काय शिकलात. आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आवडेल.